आज आपल्याला दिसली वाघानं मारलेली गाय. सकाळी उठलो आणि माहित झाला की कोंबडीनं अंडे फोडले. मग निघालो आपण फॅक्टरीवर. पोचला आपण फॅक्टरी भेटले अभिभाऊ. मग निघालो आपण साईडवर जाता जाता भेटले दोन पोरांना सोडला शिरपूर मध्ये आणि निघालो साईडवर. पोचलो आपण साईडवर भेटले आपल्याला आशिष भाऊ. साईडवर चालू होती आज ट्रॅक्टरची लोडिंग. मग फुटला पोकल्यांचा पाईप डिझेलचा, केला त्याला फिट. मग भेटला एजेक्स वाला भाऊ. मग चालू होती नाल्याची ड्रेसिंग. मग भेटला आपल्याला प्रमोद भाऊ म्हणते मग बसलो आपण सर्वजण जेवण करायला. मग चालू झाला आपला एजॅक्स. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती ये बता दे तू बस. मग मी आलो पारीवर. पारीच्या खाली दिसली मला मेलेली गाय. मला वाटतं हिला वाघानं मारलं असायला पाहिजे कारण की हिच्या गड्याला मार आहे. मग मी चलो जेसीबीच्या टबामध्ये. मला तोडायचे होते आंबे. मग केलं धीरज भाऊनं आपलं काम चालू. मग निघालो आपण नेरीले. पोचलो आपण फॅक्टरीवर. घरी दिले आंबे. चालू होती पार्टीची तयारी. मग आलो मी घरी. पोचलो मी जिम मध्ये. आज होती चेस्ट अँड ट्रायसेप. विक्रांत बनवत होता मटन. अमित भाऊ लाटत होत्या पोळ्या. मी पोळ्या शेकत होतो. मग मित्रांना केला हॅपी बर्थडे सेलिब्रेशन. मग एवढ्याने पकडून फेकलं मला गड्ड्यात. हा होता माझा फायनल लुक. आतासाठी एवढं. बाय. उद्या भेटू नवीन ब्लॉग मध्ये.